आता या घरात एकच राणी राहतली, भिवरी राणी. आणि मग तिचं काय? आपण दोघा मिळून ते का मसनवटीत पाठवायचा. उद्या त्याची शेवटची रात्र. लक्षात ठेव, हयाच करूचा आणि हयाच पेडूचा लागतला. माझ्या भोल्यावर चढणाऱ्या लेकाची ही अवस्था केल्यानी ना, तुझ्या ह्या पोराचा ना भला नाही होता. तुका वचन दिलाय, मग यो अण्णा तुका वाऱ्यावर कसं सोडीत. चल. कोण हा? अगं उघड. अगं उघड. उघडते. इतक्या उशीर किती? दरवाजा उघडू. जा पाणी आण. पैसा बाय
हे उपकार झाले हा तुमचे. अण्णांतर आमका जगात नको असाच करून ठेवला होता. आता सगळं अगदी व्यवस्थित चाललेला. अण्णा पण चांगलंच पक्को बसला. मी सांगलंय ताच करायचा, त्याच्यात खंड पडाक द्यायचो नाही. दर अमावस्ये पौर्णिमेक एक नारळ गावच्या वेशीच्या बाहेर नेऊन ठेवायचो. 21 उडीत पोराच्या अंगावरतून ओवाळून टाका आणि टाकताना मागे बघायचा नाही. आला होय, सगळं तुम्ही सांगतास तसाच करतो आम्ही. हा, आणि आमचा ह्यानं एकदा काय ठरवलंय आणि काय ठरवलंय. आता बघा कसा अण्णा जाग्यावर बसवतात. माझा काम पूर्ण झाला. आता गावची वेस ओलांडूक होईल. हो पण थांबा, असा नका करू. तुम्ही गेलास आणि ह्या काय आमच्या उलाटला तर काय उलटता ना. मी कसा एकदम बरोबर करून ठेवलंय. त्या घरावर मृत्यूची सावली आहे. अण्णा असं सुटणार नाही त्याच्यासून. मला येतय मी. अण्णा निघूया. अरे अण्णा दुपारपासून बसलाय पुरे. आता चला. अरे आजच सगळी संपवची असा असं कोणी हट्ट केलो हा काय. माका वाटता आज काय ताकात मजाच नाही. काय अण्णा काय चढतच नाही हा. रघु, तुझ्याकडे एक दागिनो ठेवूक दिलेलो. दागिनो? आठवत नसला तर आठवण करून दे. नाही, आठावला तर आठावला नाही कसा. काय त्या दागिन्याचा काय? तो माका दी. अण्णा एकदम दागिना. अरे घरात पाहुणी गेली. हा, सोबत ती पोरावंगडा इली तीच ना. होय, पदरात पोर हा, पण गळो मोकळो दिसतो. गळ्यात दागिनो असलो की शोभून दिसत ना. अण्णा भरल्या घरात असं काही करू नको बाबा. पण अण्णा तो दागिनो तर कळला. तुका मी दुसरो भारीतलो दागिनो देत आहे, पण तो दी. अण्णा आता तू मागितल्यावर कोण तुका नाही म्हणा. इंदू, इंदू, काय झालं गो? काय नाही नाना. सकाळपासून गपगपच. काय नाही नाना, वाईट डोक्यात दुखता. कळता गो माका, कळता. एवढा सगळा सहन करून जगणं हा मुश्किल हा. त्याच्यात तू घर सावरत. हा सगळा बघण्यापेक्षा तो देव माका उचलणार नाही की त्याच कळणार नाही. नाना असा बोला नको. तुम्ही आधार असाच या घरचे. कसलो आधार आणि कसला काय गो.
उद्या काय माझा कमी जास्त झाला तर झील अग्निदेव तरी येतो की नाही काय ठाऊक नाही माका. नाना असा नको बोलू. अजून आला नाहीत का अण्णा? हो तू हाय काय इलं जा बघी आहे सून. तू हात जोडतोय मी तुका. नाना आता एवढाच करू शकतोय गो मी. काय रावला नाही माझ्या हातात. बघित राहतोय नुसतो. अगो बघलंस काय अवस्था करून घेतल्याने स्वतःची आणि घराची. ती शुद्धीत असता की नाही काय कळणार नाही. तुझा आणि पोरांचा काय होताला आता कळणार नाही गो बाई. नाना तुम्ही गप रवा. जा होसा ना ता होतला. तुम्ही आज जाऊन पडा बघू. बा गो काय जातस? अगं बघलंस ना बोलण्याच्या अवस्थेत पण नाहीत ते. त्यांना आता झोपू दे. तू थांब हयच. सोड गो सोड. काय शेट एवढं रातच्याला हित कसं काय? आणि तुमच्या घरच्यांना बघलं तर काय बोलतील? कोण किती काय बोलात? तुका या घरात मी आणलंय. हा माझा घर. हा
आणि ह्यो बिडा उठला तर? नाही उठणार. शांत झोपा. आवाज काय करतोय? दार उघडे की? अण्णा कोणाची भीती नाही. आवाज काय करताय? काय नाही होत. तुका म्हणलं होतंय ना, ही या घरची राणी बनवेन, दागिन्यानं मडवेन. वय तर आला तर मग दागिना आणलाय. खरं? कुठे? माझ्या राणीला माझ्या हातानं तो दागिना घाल. कर डोळे बंद. आवाज काय करताय? करत बंदूक होती माझ्याकडे. आवाज लई करता. नान ह्यो दागिनो आणले. आवाज नाही करणार. पोरात हात लावायचो नाही. तो पोर माझो हा. माझो दत्ता. दत्ता माझो. 2 दिवसापूर्वी माझा पोर गेला, पण देवान म्हाका ता परत दिल्यान आजपासून ह्यो माझो दत्ताराम. माझो दत्ता. का तू उठ. खड्डो खाणान पुरून घे. उठ. तू कमेला खोरा घेऊन ये लवकर. कोण? माझं पोर राहिलंय, त्याला न्याय आले. माझं पोर मला द्या. माझं पोर मला द्या. माझं पोर मला द्या. मालकानू बाजू कशात? खणूचा हामा. माझं पोर मला द्या.